हरी म्हणता गती पातके नासती कळी काळ कापती हरी म्हणता. हरी म्हणता भुक्ती हरी म्हणता मुक्ती चुके याता याते हरी म्हणता. तपे अनुष्ठाने नलगते साधने तुटती बंधने हरी म्हणता. हरी म्हणता भुक्ती हरी म्हणता मुक्ती चुके याता याते हरी म्हणता. तुका मने भावे जपा हरीचे नाम मग काळ यम शरण तुम्हा. हरी म्हणता भुक्ती हरी म्हणता मुक्ती चुके याता याते हरी म्हणता. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमत्स्यादिलक्ष्यम् एकं नित्यमविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कीर्तन चालू आहे का काय. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेश ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिना नामदेवंच दयामूर्ते नाथम वंदे पुनः पुनः. वैराग्य से परामूर्ती देहू क्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम विठाला. हरी म्हणता गती पातके नासती कळी काळ कापते हरी म्हणता. हरी म्हणता भुक्ती हरी म्हणता मुक्ती चुके याता याते हरी म्हणता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवनी जगत आधार साधकांचे मैबाप योग्यांची मौली अनाथांची माय संत श्रेष्ठ कैवल्य सम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचा श्वास वारकरी संप्रदायाचं हृदय वारकरी संप्रदायाचा प्राण एका विटेवरती उभासणारा तो भगवान पंढरीश परमात्मा आहे. ज्या भगवंताशिवाय झाडाचं पान हलत नाही, ज्या भगवंताशिवाय तुम्ही आम्ही जगू शकत नाही, ज्या भगवंताशिवाय हे शरीर चालत नाही, नोहे नोहे हे विश्व सुद्धा ज्या भगवंताच्या सत्तेशिवाय चालत नाहीये, असा पंढरपूर निवासिनी भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा त्या भगवंत
भगवंताच्या चरणाविंद सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला आजचा अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र आणि भोलोबा पुत्र असणारे देऊचे श्रीमंत साधू या वैकुंठाला गमन असणारे जिजाईला रमन असणारे एवढंच नाही तर जगाचा संसार सुखाचा व्हावा याच्या करता स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करणारे एकमेव महात्मे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले पाटील यांचे धर्मगुरु श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठला। आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय थोडासा आवाज द्या। जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला भगवंताच्या नामाचं महत्व प्रतिपादन करतायत। काय भगवंताच्या नामाची ख्याती असेल, काय भगवंताच्या नामाचा महिमा असेल, काय नेमकं भगवंताचं भजन केल्यानंतर मानवी जीवनाला त्याचा काय फायदा आहे, काय भगवंताचं भजन करायचं, काय या कंठामध्ये भगवंताचं नाम धारण करायचं, काय कारण असेल, जन्मोजन्मीच्या पापाचा नायनाट करायचा असेल, जन्मोजन्मीच्या पापाची राख रांगोळी करायची असेल, अनंत जन्माचं पाप जळून खाक करायचं असेल, त्याच्या करता विटेवरच्या मालकाचं भजन करावं लागेल। विठ्ठला विठ्ठला जन्मोजन्मीचं पाप नाहीच करण्याकरता देवाच्या नामाची गरज आहे। अनंत जन्माचं पाप नाहीच करायचं असेल तर त्याच्या करता देवाचं भजन करावं लागेल। जन्मोजन्मीचं पाप जळून खाक करायचं असेल तर त्याच्या करता देवाचं भजन करावं लागेल। ज्यानं ज्यानं देवाचं भजन केलं त्याच्या कोटी कुळाचा उद्धार झाला। महाराज भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबा, भावे गाता गीत विठोबा, भावे गाता गीत विठोबा, तुकार मने कोणी उडी दिली भावे गाता गीत विठोबा। तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे। ऐका, ज्यानं ज्यानं देवाचं भजन केलं, ज्यानं ज्यानं देवाचं नाम या कंठामध्ये धारण केलं, महाराज म्हणले त्याची कोटी कुळे पुनीत झाली। मग जन्मोजन्मीचं पाप नाहीच करायचं असेल तर त्याच्या करता वारकरी संप्रदायातील साधू संतांनी घालून दिलेला नियम म्हणजे हा अखंड हरिनाम सप्ताह। या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तनानं मनानं धनानं कायनं वाचनं ज्यानं ज्यानं सेवा केली त्याला त्याला भगवान परमात्मा दर्शन दिल्याशिवाय राहत नाही, नव्हे त्याच्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही। अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं हे आयोजन, भव्य दिव्य स्वरूपाचं हे नियोजन, द्यावेत तेवढे धन्यवाद सर्व ग्रामस्थांना, पंचक्रोशीतील श्रोते मंडळींना धन्यवाद आहेत। अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं हे आयोजन आहे। गिरिजा आणि पूर्णा भिवेच्या तीरावरती वसलेलं हे संगमेश्वर भगवंताचं स्थान आहे। अतिशय पावन, अतिशय पवित्र करणारी ही जागा आहे। ज्यानं ज्यानं अंतकरणातून संगमेश्वर भगवंताची पूजा केली, ज्यानं ज्यानं अंतकरणातून हा माता संगमेश्वर भगवंताच्या चरणी लावला, त्याच्यावरती किती बी मोठं संकट आलं तरी त्या संकटातून निवारण करण्याची ताकद या संगमेश्वर भगवंतामध्ये, तेवढी ताकद त्याच्यामध्ये। म्हणून या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती अतिशय स्वरूपाचं भव्य आणि दिव्य स्वरूपाचं हे नियोजन आहे। द्यावेत तेवढे धन्यवाद सर्वांना कमी आहेत।
माझ्या वाटेला आलेली ही आजची कीर्तनरूपी सेवा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तीपरायण अक्रोड महाराज साखरे महाराजांच्या माध्यमातून आमच्या ज्ञानेश्वर दादांनी मला फोन केला, संगमेश्वर भगवंताच्या इथं कीर्तन सेवा करायला तुम्हाला यावं लागतंय. मग भगवंताचं बोलावणं आल्यानंतर आपण कधी नाही म्हणायचं नाही, म्हणून संगमेश्वर भगवंतांनी बोलावलं आजची ही कीर्तनरूपी सेवा. सेवेकरिता उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज आता सगळेच एकापेक्षा एक आहेत. बरं, परिचय नसल्यानंतर परिचय द्यायला पाहिजे. महाराष्ट्रात असा एक बी माणूस नाही, परमार्थातला असू द्या किंवा बिगर परमार्थातला असू द्या, प्रत्येकाच्या मनाला डोलाय लावणारं ह्यांचं गायन आहे. महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार, महाराष्ट्राचा लाडका आवाज, आमचे परमार्थ प्रेमी आमचे कैलास महाराज, तुम्हाला वंदन आहे महाराज. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार, संगीत रत्न, अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण असणारे आमचे संजय महाराज, तुम्हाला ही वंदन आहे. त्याचबरोबर सुरुवातीची चाल ज्यांनी गायली ते हरिभक्तीपरायण, परमस्नेही, परम आदरणीय संगीत विशारद कृष्णा महाराज, तुम्हाला ही वंदन आहे. या ठिकाणी बाबा उपस्थित आहेत, तुम्हाला ही वंदन आहे बाबा. सगळे परिसरातून असलेले गावातले सुदाम महाराज उपस्थित आहेत, सगळी संस्थेतली बालगोपाळ मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. 2 मृदंगाचार्य एकापेक्षा एक ताकदीचं वाजवणं करण्यासाठी उपस्थित आहेत. या बाजूला उपस्थित असणारे परमार्थ प्रेमी, परमस्नेही, परम आदरणीय एक सुप्रसिद्ध मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण उमेश महाराज, तुम्हाला वंदन आहे महाराज. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले परमार्थ प्रेमी, परमस्नेही, परम आदरणीय पंडित विष्णुपंत लोंढे गुरुजी यांचे पटशिष्य, महाराष्ट्रातील एक नामवंत मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे प्रदीप महाराज, तुम्हाला हे वंदन आहे. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण परमस, ह्या बघा वाजायची तर मग मिळाल्यावानी वाजे का नाही, वाजायची तर चांगली वाजा, बिंदास वाजा, काय टेन्शन आहे का तुम्हाला, वाजा मोकळा, वाजायची तर मोकळी वाजा, उगा धरून आणले अर्ध्या बटाटेवानी बघू नका माझ्या थोबाडाकडे, नीट बसा, गोड बसा, काही टेन्शन घेऊ नका. या ठिकाणी 7 दिवस मृदंगाची साथ करण्याकरता उपस्थित असणारे परमार्थ प्रेमी, परमस्नेही, परम आदरणीय, अतिशय गोड स्वभाव आहे, मनही मोकळे आमचे भानुसे महाराज, तुम्हाला ही वंदन आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. गोड दादाची साऊंड सिस्टीम आहे, त्याही दादाला कोटी कोटी वंदन करतो. हां, आणि इथं यूट्यूब चॅनलवाले दादा उपस्थित आहेत, काय नाव, माझा कीर्तनकार. फक्त विनोदाच्या क्लिपा टाकू नका, विनंती आहे तुम्हाला, नाही तर गायछाप मळलेली टाकतात तुम्ही, काय करा. म्हणून तुमच्याही चरणी साष्टांग प्रणिपात, योग्य असेल ते टाका, बाकीचं उडून टाका, नाही तर भेटलं मी उडीन तुम्हाला एखाद दिवशी. तुम्हालाही वंदन करतो. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक. थोडासा मला आवाज द्या. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. परिसरातून उपस्थित असलेले कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, उभा राहिलेले, खाली बसलेले, महाग बसलेले, त्याच्या महाग बसलेले, पाये लांबिलेले, पाये आखडिलेले, झोपी चाललेले, जागी असलेले, जे कीर्तनाला येत नसतात, ते जे आजच आले, ते जे येणाराला येऊ देत नाहीत, ते एवढा मोठा सप्ताहित संगमेश्वर भगवंताच्या दरबारात चालू आहे, हे माहीत असून घरी पालथे पडले, ते सगळ्यांना दंडवत. विठाला अभंग सेवेकरिता निवडलेला तुकोबारायांचा. आता जरा मोकळ कीर्तन करतो. आणि आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या नामाचं महत्व प्रतिपादन करतात. काय भगवंताच्या नामाचा महिमा असेल, का भगवंताची भक्ती आपण करायची, का भगवंताचं नाम आपल्या कंठात धारण करायचं, हे सगळं केल्यानंतर मानवी जीवनाला त्याचा काय फायदा, का करायचंय, का करायचं अखंड हरिनाम सप्ताह, काय कारण असेल, लय पैसे जास्त झाले होय म्हणून करायचा का नाही. एक वाक्य सांगतो ऐका.
घरातल्या एखाद्या व्यक्तीने जर घरामध्ये जर देवाचं भजन करत असेल, कुटुंबातला एखादा व्यक्ती असेल घरामध्ये जर नित्य देव पूजा करत असेल, अखंडरित्या देवाचं भजन करत असेल, अखंडरित्या मुखामध्ये देवाची कीर्ती गान गुणगान करत असेल, एखाद्या घरातला व्यक्ती जर घरात देवपूजा करत असेल तर घरातलं पाप जायला वेळ लागत नाही. आणि अख्ख्या गावाने मिळून जर अखंड हरिनाम सप्ताह केला तर गावचं पाप जायला वेळ लागत नाही. ते पाप घालवण्याची ताकद देवाच्या भजनामध्ये, ते पाप घालवण्याची ताकद देवाच्या नामचिंतनामध्ये, आणि त्या पापाची राख रांगोळी करण्याची ताकद या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये. विठ्ठल म्हणून या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आहे. द्यावेत तेवढे धन्यवाद सगळ्यांना कमी आहेत. ज्या दादाकडे हे आजचं कीर्तनाचं सौजन्य, त्याही दादाला कोटी कोटी वंदन आहे. बापांनी घालून दिलेल्या मार्गावरती मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. बापांनी जे वारकरी संप्रदायाचे संस्कार त्यांच्यावरती जडलेले आहेत, म्हणून मनाचा मोठेपणा करून कीर्तनाचं सौजन्य त्यांनी घेतले. त्याही दादांना कोटी कोटी वंदन आहे. सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करतो. एक तास उरला पिंगळे महाराजाशी, म्हणजे असे ते 1 तासात मी सेवा पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. अभंग सेवेकरिता तुकोबारायांचा आहे, ऐका. आणि तुकोबाराय देवाच्या नामाचं महत्व सांगतात की काय होतं देवाचं भजन केल्यानंतर. अगोदर तुकोबारायांनी अनुभव घेतला आणि मग समाजाला सांगितला. अखंडरित्या देवाचं भजन, अखंडरित्या विटेवरच्या मालकाची सेवा तुकोबारायांनी केली. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. जागृती स्वप्नी सुषुप्ती प्रत्येक अवस्थेमध्ये तुकोबाराय देवाचं भजन करायचे. गावामध्ये स्वतःचा विणा वाजवायचे, गावामध्ये स्वतःच्या चिपुळ्या वाजवायचे. आणि गावामध्ये जाऊन तुकोबाराय जर देवाचं भजन करायला लागले तर गावातली माणसं तुकोबारायांवरती धावायची. काय करायलास? गावातल्या सत्ताधारी माणसाला तुकोबारायांनी हात जोडावा आणि विनंती करावी, विटेवरच्या मालकाचं भजन करतोय, कुणाची परवानगी तुला भजना करता? हात जोडावेत आणि सांगावं भजना करता काय परवानगीची गरज लागते का? आमची आज्ञा नसेल तर गावात विणा नाही वाजवायचा, आमची आज्ञा नसेल तर गावात चिपळ्या नाही वाजवायच्या. सत्ताधारी माणसाला हात जोडावेत आणि सांगावं, मी केलेलं भजन जर तुम्हाला सहन होत नसेल, मी वाजवलेल्या चिपुळ्या जर तुम्हाला सहन होत नसतील, तर आजपासून हा तुक्या गावात भजन नाही करणार. थोडासा 2 पॉइंटचा विकू ठेवा. मग कुठं करशील? कुठं जाईल? भंडाऱ्याव भामचंद्राव घोराड्याव कुठं बी जाईन आणि तिथं जाऊन देवाचं भजन करेल, पण गावात नाही करणार. आजपासून निघाले तुकोबाराय. काय अधिकार असेल तुकोबारायांच्या भजनाचा, काय ताकद असेल तुकोबारायांच्या भजनाची. गावातून जर तुकोबाराय डोंगराच्या दिशेने निघाले तर मातीचे कण जर तुकोबारायांच्या पायाला चिकटले तर चिकटलेले कोण माझ्या तुकोबारायांना विटेवरच्या मालकाचं भजन करू लागायचे. काय ताकद असेल. डोंगरावरती गेले आणि एखाद्या दगडावरती बसून जर तुकोबाराय देवाचं भजन करायला लागले तर साक्षात दगडाला वाचा फुटायची. महाराज करू लागू काय भजन? नाही कोणी सोबतीला तुमच्या भजन करायला करू लागू का? कोण बोलतय तुकोबारायला? कोण बोलतय? हे दगडा हो, कोण बोलतय? हे बऱ्याच शहाण्या दगडाला कळा नाही अजून. दगड बोलतात तुकोबारायला, दगड. आम्ही करू लागतो भजन तुमच्या सोबत.
आई तुकोबरायांच्या भजनाची ताकद असेल. रस्त्याने चिकटलेले मातीचे कण तुकोबरायला भजन करू लागायचे. दगडावरती बसून तुकोबराय जर भजन करायला लागले तर दगडाला सुद्धा पाजर फोडण्याची ताकद तुकोबरायामध्ये होती. आणि झाडाला जर हात लावला तुकोबरायांनी तर झाड सुद्धा तुकोबरायांसोबत भजन करायची. अनुभवला अगोदर लोकांनी त्रास दिला, निंदा केली, भजन नाही सोडलं. विटंबना केली लोकांनी. एवढंच नाही, भजन करायला लागले तर गावातल्या माणसांनी बोराटीच्या काठीने तुकोबरायला मारलं. ऐका, भजन करायला लागले तर गावातल्या एका माणसानं तुकोबरायांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं. अंगाचा दाह व्हायला लागला. ऐका, अंग जळायला लागलं. संजय महाराज, अंगाचा दाह व्हायला लागला. विनंती केली विटेवरच्या मालका, जळे माझी काया लागला बनवा. जळे माझी काया लागला बनवा. जळे माझी काया लागला बनवा. जळे माझी काया
साक्षात विटेवरच्या मालकाला समोर उभा करण्याची ताकद यांच्या गायनामध्ये. संगीत ऐसी शक्ती है हर घट में बसे राम, संगीत ऐसी शक्ती है हर घट में बसे राम, रोगी को इन लोगों की रागिनी सुनावे, रोगी को मिले आराम. ती ताकद गायनामध्ये असते. जळे माझी काया लागला ओनवा, धावरे केशवा माये बापा. अंगावरती उकळतं पाणी टाकलं, घरच्या माणसाला नाही आवाज दिला तुकोबारायने, पाहुण्या रावळ्याला आवाज नाही दिला, डायरेक्ट विटेवरच्या मालकाचा धावा. देवाला सुद्धा काहीतरी द्यावं लागते, तेव्हा देव तुम्हाला काहीतरी देत असते. संगमेश्वर भगवंताला काहीतरी दिलं म्हणजे संगमेश्वर भगवान तुम्हाला काहीतरी देईन. तू संगमेश्वर भगवंताच्या मंदिरातलेच बल पोचवले तेव काय देईन तुला? हे तर द्यावं लागतंय त्याला काहीतरी. घेसी तेव्हा देसी नाहीसा असं उदार. देवाला द्यावं लागतंय तेव्हा देव काहीतरी देत असते. भक्तावरती किती बी मोठं संकट येऊ द्या, संकटाचं निवारण ते देव करीत असते. भक्तावरती संकट आलं की निवारण देव करते. मग तुकोबारायांवरती अनेक संकट आले, संकटातून सावरण्याचा प्रयत्न विटेवरच्या मालकाने केला. थोडंसं बारीक ऐका आणि कधीतरी चिंतन ऐकत जा कीर्तनातून. पानसट गप्पा तर रोजच ऐकायला. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, संत महात्म्याचं चरित्र ऐकत जा. पण परिस्थिती अशी झाली महाराज, संत चरित्र कीर्तनातून सांगायला गेलं, देवाचं चरित्र कीर्तनातून सांगायला गेलं, नेमकं समोर बसलेले लोकच म्हणते कवसा पदकर कीर्तन. उगाच बोलायला. कधीतरी ऐकत जा ना देवाचं चरित्र. देवाचे चरित्र नावडी सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचं चरित्र या कानाने श्रवण केलं, हे मन पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. आणि मन पवित्र झालं की हृदय पवित्र होते, आणि हृदय पवित्र झालं की देव आपल्यावरती कृपा करतय. विठाला नक्की देव कृपा करतय. पण त्याच्या करता देवाचं भजन आपल्याला करावं लागतं. जरा मोकळं सांगतो तुम्हाला. आता जरा ताईट बसा, ढिले अंगाने कळत नाही. जरा ताईट बसा. भक्त जर देवाची भक्ती करणारा खरा असेल, कसा पाहिजे भक्त? बोला. बोलत चला, नाही तर मी ह्या वाळवंटात फाशी घेत असतो, मग तुमच्यावर नाव घालीत असतो. मी आधीच वैतागलेला माणूस आहे, वालच्या खालच्यावर ढकलून देईन ह्यांच्यामुळे फाशी घेतली म्हणून. तुम्ही नीट बोला, नीट बसा जरा. देवाची भक्ती करणारा भक्त जर खरा असेल तर त्या भक्तावरती किती बी मोठं संकट येऊ द्या, त्याचं निवारण कोण करणार आहे? देव राखीत या मारील बोलणे, मोडे काटा हिंद तवर, मोडे काटा हिंद तवर. देव दया मारील बोलणे, मोडे काटा हिंद तवर, मोडे काटा हिंद तवर. बघा, वाजायची तर मोकळी वाजी जा, कोंडून कोंडून वाजूच नका तुम्ही. जो कीर्तनात करेल टाळ्याची टाळाटाळी, ऐका, जो कीर्तनात करेल टाळ्याची टाळाटाळी, उद्या त्याला
ये मग वटाळी. आता हे ज्याला नाही कळलं त्याला धन्यवाद आहेत. देव राखी तया मारील कोण. जरा मला तुमच्या उत्तराची अपेक्षा आहे. भक्तावरती संकट आलं की निवारण देव करतय. कोण करतय? एकदा तुम्हाला रेंजला आणतो म्हणजे जरा बरं पडतं आहे का नाही. भक्तावरती संकट आलं की निवारण देव करतय. शिष्यावरती संकट आलं की निवारण गुरु करतय. एखाद्या मुलावरती संकट आलं तर निवारण त्याचे आई वडील करतात. एखाद्या पेशंटवरती संकट आलं तर निवारण डॉक्टर करतय. बरोबर आहे? लिंक लागली? आता पेटा तुम्ही. हा, भक्तावरती संकट आलं निवारण. हा बघ रट्टा देत असतो मी. मोठ्याने बोला. भक्तावरती संकट आलं निवारण. शिष्यावरती संकट आलं निवारण त्याचा. पेशंटवरती संकट आलं निवारण. एखाद्या मुलावरती संकट आलं निवारण त्याचे. एखाद्या म्हाताऱ्यावर संकट आलं निवारण त्याची. अंगात अशा त्या बा. म्हाताऱ्यावर संकट आलं की निवारण म्हातारीच करते. हे लक्षात ठेवा. म्हाताऱ्या कशा खुल्यात बघितल्या का? म्हाताऱ्यावर संकट आलं की कळवळा शेवटी म्हातारीलाच येणार ना. किती बी जोराचे म्हातारा म्हातारीचे भांडणं झाले तरी कळवळा कुणाला येणार आहे? म्हाताऱ्यालाच विचारतो आता. जाऊ द्या काय काय सांग. कुणाला येणार आहे कळवळा? म्हातारीला. काही जरी झालं तरी कळवळा कुणाला येणार आहे? बोला. म्हातारीला कळवळा येणार आहे. किती बी दुःख येऊ दे आणि किती बी संकट येऊ दे कळवळा म्हातारीला येणार आहे. किती बी जोराचे भांडणं झाले तरी टोपल्यामध्ये भाकर ठेवून म्हातार कधी कुठं बोंबलं थिंडायले तुकड्याला तरी टायमाला यावं का नाही हे विचार करणारी कोण आहे? म्हातारी. तर कळण्याकरता सांगतो. एका गावातले म्हातारा म्हातारी दोघ जण. लांबचे कशाला, हे वालशा खालच्यातलीच म्हातारा म्हातारी घेऊ. आता म्हातारी बी दंडेल म्हातार बी दंडेल. म्हातारी एवढा वैताग द्यायला लागली. म्हातारं म्हणलं वैताग आणला ह्या म्हातारीने. रोजच तुझी कटकट कटकट ऐकू ऐकू वैताग आला. जाय म्हणला आजपासून तुला बोलणारच नाही. काय म्हणला? आजपासून तुला बोलणारच नाही. आजपासून तुला. म्हातारी बी वैतागली होती. म्हातारी म्हणली आतापर्यंत सहन करत आले म्हणली. मी होते म्हणून. त्याच्यावर लय जोर आहे त्यांचा. मी होते म्हणून नांदले. मी होते म्हणून टिकले. नाही ना बोलायचं म्हणले. जाय आजपासून मी बी तुला बोलणार नाही. मग ते राग आल्यावर त्यांच्याकडं आवाजावं बोलत नाहीत त्या कधी. बरं का? लक्ष्मी रागावल्यावर जरा जपून राहत जा. हे मला झालं नाही तरी सांगतो तुम्हाला. जरा जपून राहत जा. दोघाचं बी ठरलं एकमेकाला बोलायचं. बोलत चला. एकमेकाला बोलायचं. दोघाचं बी ठरलं एकमेकाला बोलायचं नाही. मग मला इमानदारीने सांगा, म्हातारी चुलीपाशी भाकरी थापायला बसल्यानंतर या डांगऱ्याचं तिथं काय काम आहे? काय काम आहे सांगा ना तुम्ही. थोडं खाली येऊन बोलू. काय काम आहे सांगा ना. काहीच काम नाही. ठरलंय ना दोघाचं एकमेकाला बोलायचं नाही. म्हातारी भाकरी थापायला बसली की जिथं भाकर चुलीला लावती तिथं जाऊन बसलो. बरं नीट नाही बसलो. दोन्ही पाय त्या चुलीला लावून बसले. हा बघा अशी दोन्ही पाय. गट्टा गट्टा गिळलं महाराज म्हातारीने. तेवढे बी म्हातारं थांबाना. हे असंच गार लागत होतं. जरा हिवाळ्याचे दिवस हे जरा पाणी जरा जवळ होतं तिथं. जसं जसं गार लागन तसं तसं म्हातारं मांडी खाजायला पुढं सारखाले. हा बघा असं मांडी खाजू खाली मांडी खाजा. किती राग येत असन म्हातारीला. तरी बी म्हातारी काहीच बोलली नाही. ठरलं काय होतं? बोलायचं. तेवढ्यात म्हाताऱ्याने खिशातली बिडी काढली आणि चुलीत पिटिली. खरं सांग बाळा, हे पिवळा पिवळा शर्ट म्हाताऱ्याने धूर कुणाच्या अंगावर सोडला असेल?
तुझ्या पाया पडतो. हे सांगायचीच गरज नाही महाराज. आता एवढे सगळे चाळे करायला लागलो आणि त्या हुड्यात म्हाताऱ्याच्या धोत्राला लागला इस्तू. आता तो बघितला म्हातारीने, कळवळा कुणाला येणार आहे. इथं मुद्दा ध्यानात सोडून द्यायचा नाही. कळवळा कुणाला येणार आहे, म्हातारीला. पण ठरलंय काय, ठरलंय काय. म्हातारी खानदानी वालच्या खालच्याची काय साधी होती का काय. हे जुन्या म्हाताऱ्या अशा हातावर भाकरी थापायच्या. संजय महाराज भाकरी थापता थापता म्हातारी म्हणली, कोणाच काही धोतर पेटलं बा, आपल्याला काय करायचं. कोणाच काही धोतर पेटलं बा, आपल्याला काय करायचं. म्हातारं त्याच्यात नादात. म्हातारं म्हणतोय, कोणाचं पेटलं तुला काय करायचं, कोणाचं पेटलं तुला काय करायचं. हसून घेत जा मोकळे. कावा गंमत चवा चमक निघन काय मेळ गेलं सांगता येत. हसत नाहीत, नीट बसत नाहीत, काही नाही. विनोद झाला तरी मेळ लागत नाही, नीट बसत नाहीत नुसते. जागा आहे, जागा आहे, जागा आहे. लय जणांची वाट लावायची अजून. एवढं हसून घेत जा मोकळे म्हणे. कवा चमक निघेल सांगता येते का, कवा मरावं लागेल सांगता येते का नाही. हसून घ्यायचं. कळवळा कुणाला आला, म्हातारी. क्षणिक प्रेम केल्यानंतर आपला कळवळा जर आपल्या संसारातल्या व्यक्तीला जर येत असेल तर अखंडरित्या संगमेश्वर भगवंताची सेवा केल्यानंतर आपला कळवळा संगमेश्वर भगवंताला आल्याशिवाय राहणार. किती बी मोठं संकट तुमच्या वाट्याला येऊ द्या, किती बी, एक केस सुद्धा तुमचा कोणी वाकडा करू शकत नाही. जितने तारे गगन में उतने शत्रु होय, जितने तारे गगन में उतने शत्रु होय. एक कृपा करे संगमेश्वर भगवान की उसका बाल ही बाका न होय. फक्त देवाची कृपा असावी लागते. आणि त्या देवाचं नाम जर या कंठामध्ये धारण केलेलं असलं की सगळ्या गोष्टी बरोबर होत्यात. केलं साधू संतांनी त्या देवाचं भजन, संसार मिथ्या ठरवला, लात मारली संसाराला, सोडून दिला संसार. संसारावरती असणारी माया देवाच्या चरणी समर्पित केली, संसारावरती असणारं प्रेम देवाच्या चरणी स्वाधीन केलं. आणि अखंडरित्या विटेवरच्या मालकाची सेवा करण्याकरता साधू संत तत्पर झाले. कधी विचार केला नाही घरच्या माणसाचा. एकच अंतकरणामध्ये ध्यास. कुणी मानू अथवा न मानू, कोण काय म्हणतंय, कोण काय विचार करतंय याचा विचार नंतर आहे. कोणी निंदा, कोणी वंदा, माझा स्वहिताचा धंदा. कोण काय म्हणतंय याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. कोण आपल्या महागारी काड्या करतंय, कोण आपल्याला नाव ठेवतंय हे कधी विचार करायचा नाही. लोक काय म्हणतील, मी हे कार्य केल्यानंतर लोक मला नाव ठेवतील, अजिबात विचार करायचा नाही. हे लोक कुणालाच चांगलं म्हणत नाहीत, कुणालाच नीट बोलत नाहीत. ज्ञानोबरायांसारख्या, तुकोबरायांसारख्या, छत्रपती शिवाजी राजांसारख्या थोर थोर साधू संताला, थोर थोर महापुरुषांना या लोकांनी सोडलं नाही. किती बी चांगलं काम करा, 40% लोक कायम आपल्या विरोधातच असणार आहेत. साधू संताला सोडलं नाही, आपलं काय घेऊन बसले तुम्ही. आपल्याला योग्य वाटतं ते आपण करायचं. एक ना एक दिवस आपण केलेला निश्चय जर भक्कम असेल, आपण केलेली जर प्रार्थना भक्कम असेल, आपण ठरवलेलं यश जर प्राप्त करण्याची अंतकरणामध्ये चिकाटी असेल, एक ना एक दिवस यश आपल्या घरी चालत आल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 पण त्याच्याकरता काहीतरी आम्हाला श्रम द्यावं लागेल. त्याच्याकरता काहीतरी देवाचं पूजन करावं लागेल. अंतकरण पवित्र करावं लागेल. या अंतकरणातील मल विक्षेप नावाचे दोष तुम्हाला नाहीसे करावे लागतील. अंतकरणातलं पाप घालवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. म्हणून तर साधू संतांनी हा नियम घालून दिलाय ना महाराज. गावातील प्रत्येक आडनावाच्या माणसाने एकत्र यावं
आणि एकत्र येऊन मांडीला मांडी लावून देवाचं भजन करावं, अंतकरणातला भेद नाहीसा करावा, याच्याकरता वारकरी संप्रदायातील हरिकीर्तन आहे. भेद गेला पाहिजे माणसाच्या जीवनात. इथं कुणाला बंधन आहे का? कुणी या कुणी ना काही असं आहे का तुमच्याकडे? काय यारे यारे लहान थोरे, यारे यारे लहान थोरे, यारे यारे लहान थोरे, यारे यारे लहान थोरे. याती भलती नारी नरे, याती भलती नारी नरे, याची भलती नारी रे, याची भलती नारी रे. करावा विचार नलगत दाखवला. हरी बोल. यारे यारे लहान थोरे, याती भलती नारी नरे, हे करावा विचार नलगत दाखवला. यारे यारे लहान थोरे, याची भलती नारी रे. करावा विचार लगेच दाखवना. काहीच घेण देण नाही. काय काय चाललंय काय नाही, निष्ठे टाळ्या वाजित नाहीत, काय पंक्ती झाल्यात का? त्यामुळे निवांत आहेत सगळे, काही घेण देण नाही. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर. इथं कुणी बी या, इथं कुणाला बंधन नाही, इथं कुणाला अडवल्या जात नाही. कुणी या, त्याचं कुळ कोणतं आहे, त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता आहे, त्याचा वर्ण कोणता आहे, इथं ते तसलं काही बघितल्या जात नाही. इथं फक्त येत असताना हा भाव शुद्ध करून यावं लागतंय. इथं येत असताना अंतकरणातल्या षड विकाराचा नायनाट करावं लागतंय. आणि इथं बसल्यानंतर हे मन एकाग्र करावं लागतंय, कारण हे मन लवकर एकाग्र होत नाही. मन लवकर एका जाग्यावर येत नाही, कारण ह्या मनाला जितका वेग आहे तितका वेग कशाचा? बहुत चंचल कपड़ा, बहुत चंचल कपड़ा, बहुत चंचल चपला, बहुत चंचल चपला, बहुत चंचल कपड़ा, बहुत चंचल कपड़ा. बहुत चंचल चपला, बहुत चपला. बहुत चंचल कपड़ा, बहुत चंचल कपड़ा, बहुत चपला, बहुत काय काय करीतो यमन, करी नायक नारायणा, करुणेसाठी करी विवंदना, देऊ वंदना वंदना. काय काय करीतो यमन, करी नायक नारायणा, करुणेसाठी विवंदना, देऊ वंदना. जरा मोकळं बी झालं पाहिजे ना, नाही तर इथं यायचं इतकं मोकळं.
इथं यायचं सगळ्या लोकांनी दिवसभर काम करायचे, संध्याकाळी कीर्तनाला यायचं, नेमकं कीर्तन करायला यायचं आणि म्हणायचं जगद्गुरु तो खूप बरा आहे. अच्छा मग तू काय सांगतात? तो डोमलं सांगतात. काय सांगतात? आपल्या मस्तीत कीर्तन झालं पाहिजे का नाही? कुणी चांगलं म्हणेन, कुणी वाईट म्हण. ह्या बघ, मला तर कोण काय म्हणतं ह्याचा मी कधीच विचार करीत नाही. कुणी मानावून कुणी चांगलं म्हणावं म्हणून कीर्तन करायचं नाही. आपल्यात असणारी परमार्थाची मस्ती जिरवण्याकरता आपण कीर्तन करायचं. आपल्या आनंदात आपला परमार्थ असावा. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, लोकांच्या सांगावंगीचा परमार्थ नसावा. परमार्थ हा स्वच्छंदाचा असावा. लोक कुणाला नाव ठेवतात आणि कुणाला चांगलं म्हणतात, कुणाच्या बी महाग जातात आणि घोटाळा झाला की महागारी येते. त्याच्यामुळं आपण आपला रस्ता व्यवस्थित धरायचा. आपण आपल्याला संप्रदायाने हा सरळ रस्ता दाखवलाय ना, ह्या सरळ रस्त्यानं आपली वाटचाल करावी. तुकोबरायांनी, ज्ञानोबरायांनी हा रस्ता दाखवलाय. संगमेश्वर भगवंतानी रस्ता दाखवलाय. ह्याच रस्त्याने जायचं. मला सांगा, ह्या वालसा खालसा गावात एवढेच माणसं आहेत का अजून आहेत? झोपले बिचारे खाऊन पिऊन, अजून आहेत का नाही? पण ज्याला ज्याला संगमेश्वर भगवंतानी बोलावलं तीच माणसं इथं आली. बरोबर आहे? सपने तो हर कोई सजाता है, किसी के साकार हो जाते हैं, किसी के टूट जाते हैं. सपने तो हर कोई सजाता है, किसी के साकार हो जाते हैं, किसी के टूट जाते हैं, लेकिन इस धर्म मंडप में वही लोग आते हैं जिसे मेरा संगमेश्वर भगवान बुलाता है. तीच माणसं येतात. ज्याला ज्याला देवानी बोलावले तीच येतात. ज्याच्या ज्याच्या अंतकरणामध्ये देवाविषयी प्रांजळ भावना आहे तीच माणसं येतात. मोकळ्या मनाने आपला परमार्थ करावा. मोकळ्या मनाने आपली आनंदाची वाटचाल असावी. जन्मोजन्मीचं पाप नाहीस करण्याची ताकद माणसाच्या मनात असावी. असे तुकोबाराय सांगायला लागले, ज्ञानोबाराय सांगायला लागले, देवाचं भजन केलं की पाप जाते. ऐ, देवाचं भजन केलं की पाप जाते. देवाचं पूजन केलं की पाप जाते असं सांगायला लागले. आणि तेवढ्यात मधून एक म्हातारं उठलं. देवाचं भजन केल्यावर पाप जातंय काय म्हणलं? हो म्हणले जाते. किती दिवसांनी जाते? लगेच लगेच. लोकांना वाटतं लगेच भेटावं सगळं, जिथल्या तिथंच भेटून जावं. देवाचं भजन केल्यावर म्हणले पाप जातंय. म्हणले किती दिवसांनी जाते? म्हणले किती दिवसांनी नाही जात. मग किती महिन्यांनी जात? म्हणले महिना सुद्धा नाही लागत. मग म्हणले किती दिवसांनी जाते? म्हणले दिवस बी नाहीत लागत. मग म्हटले किती वेळ लागते? म्हटले देवाचं भजन केल्यावर वेळ बी लागत नाही पाप जायला. उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी. तृणाग्नी मेरे समरस दादे, तृणाग्नी मेरे समरस दादे, तृणाग्नी समरस दादे, समरस दादे. तैसे नाम केले जपतारी, तैसे नाम केले जपतारी, नाम केले जपतारी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरि बोल. हरिमुखे वा, पुरावा दिला त्याच्या करता. पिवळा शर्ट, गवत माहिती का? गवत, हा गवत माहिती?
गवत जळायला किती वेळ लागतं? एखादी पिंडी समजा गवताची, काय नाव आहे तुझं? शुभम. मला सांग शुभम, गवताची पिंडी जळायला किती वेळ लागते? ओली नाही हा, वाळली. चहा घेऊन येऊ का जावरून? आ मिळकडे का? जेवढा वेळ गवताची पिंडी जळायला, गवत जळायला लागते, तेवढाच वेळ म्हणले माणसाचं पाप जळायला लागते. हा बघ, कीर्तनकार कोणत्या प्रमाणावर येतं हे गायक महाराजाला लगेच ज्ञान असते त्याचं, की आता इथं कीर्तनकार महाराज कोणत्या प्रमाणावर यायला लागलेत, आता इथं कोणतं प्रमाण अपेक्षित आहे. अंतरीचे दहावे स्वभावे धरिताही परी, मनात आलं की लगेच ओठातून ते शब्द बाहेर पडते. आता हे आमच्या माता माऊल्या इथं बसल्यात सगळ्या. आता मी एक म्हणलं की त्याच्या पुढचं तुम्ही म्हणायचं. मी एक म्हणलं का त्याच्या पुढचं जमन का नाही? बाया माना हालीनात बाहेर आहेत का काय गडे? तसं काय नाही ना. हा, मी एक म्हणलं की त्याच्या पुढचं तुम्ही, मला माहिती तुम्हाला येतंय, मी एक म्हणलं की त्याच्या पुढचं म्हणायचं. हा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हा बघ, ज्याला येते ते मोकळं म्हणा, उगं पुढचीला डोचू नका. तू म्हण तू म्हण, तुला येते तूच म्हण, डोचू नका एकमेकीला. उगं ज्याला येते ते मोकळ्या मनाने म्हणा, आणि ज्याला येत नाही ग बसा, त्या फक्त पंक्तीला हरे राम एवढ्यालाच, काहीच नाही. मी एक म्हणलं का त्याच्या पुढचं म्हणत चला, एक पुढचं. हा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. इंजेक्शन दिल्याशिवाय बरंच होत नाही पेशंट. तुळसी हार गळा कासे पितांबर, मकर कुंडले तळपती श्रवणी. तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, तुळसी हार गळा कासे पितांबर. वा, टाळ्या माया पुण्यतिथीला वाजा. कधीतरी कौतुक करी जा ना. नाही करीत तुमचं बी बघतो धोरण थांबून. मग तुम्हाला येतं कसं बघतो, बाकी बघायचं का ह्यांचं बी? बघा म्हणायला बा. अहो चला, अहो एक म्हणलं की त्याच्या पुढचं आपोआप तुमच्या तोंडातून बाहेर पडतंय. बघायचं का? हा, कामावं जायला त्या बघ, आहे का? बघितलं का? बघितलं का? एक म्हणलं की त्याच्या पुढचं आपोआप शब्द तोंडातून बाहेर पडते. सवय लागलेली माणसाची काय सुटत नाही. मी सुद्धा एकेकाळी फार विनोद करायचो. आमचे गुरुवारी अमृत महाराज लय विनोद करायचे, बंद केला. आता मी बी जरा बंद करायलो, पण काय होतंय, शरीराला लागलेली सवय काय सुटाना, सुटतच नाही शरीराची सवय. मी माझ्या मित्रांनी एकदा नाटकात काम केलं, त्याने स्त्री पात्र केलं, मी पुरुषाचं पात्र केलं. एकदम हुबेहूब नाटक, नवगण राजुरीला नाटक केलं, एकदम हुबेहूब श्रीसारखंच. जरा बोर व्हायला लागलंय का? नाही मग चहा सांगायला काय तसं काय नाही ना, जाऊ द्या. एकदम हुबेहूब नाटक केलं. त्याच्याकडे स्त्रीचं पात्र, माझ्याकडे पुरुषाचं पात्र. स्त्रीसारखं चालायचा, स्त्रीसारखं बोलायचा, स्त्रीसारखे हावभाव करायचं. इतकं नाटक परफेक्ट झालं, शाळेतून सगळ्यांनी आम्हाला शाबासकी दिली. पण कालांतराने कैलास महाराज ते राहायला पुण्याला गेलो आणि मी राहायला बीडला थांबलो. एक दिवशी त्यांनी मला फोन केला, कुठं आहे? मी म्हणलं बीडला आहे. म्हणलं उद्याची उद्या तुला पुण्याला यावं लागतंय. म्हणलं काय काम? तुला यावं लागतंय म्हणलं ना. म्हणलं काम तर सांग. आपण दोघांनी नाटकात काम केलं का नाही? म्हणलं हो. तुझ्याकडे पुरुषाचं पात्र होतं का नाही? म्हणलं हो. मी स्त्रीचं पात्र केलं का नाही? म्हणलं हो. मग चांगले मार्क भेटले का? म्हणलं हो. मग मी सांगतोय ते तुला करावं लागेल. आता मित्राचं ऐकावं लागतं. आम्ही म्हणलं काम सांग, येतो उद्याची उद्या. ते म्हणलं काय नाही, मला पुरीकडले बघायला येणार आहे, तू आला तर जरा बरं होईल, तुला त्यातलं कळतंय. आता मित्राचं काम आहे म्हणलं जायला पाहिजे का नाही, खरं सांगा. आता समजा जमलं, समजा मी ह्या दोघांपैकी संजय महाराजाला, कैलास महाराजाला जर आवाज दिला, ते किती बी बिजी असू द्या दोघं, जरी त्यांना आवाज दिला तरी ते येतेन का नाही? येतेन का नाही सांगा? ते किती बी बिजी
असू दे, त्यांच्या मागे लय धावपळ असते, लय कार्यक्रम, सकाळी नागपूरला की लगेच संध्याकाळी इकडं बीडला, म्हणजे इतके बिजी. पण मी बोलीला येणार, ते येणार आहेत ना दोघं बी येणार. तुम्हाला दोघाला जरा त्यातली जाणीव आहे म्हणून बोली ना, बाकी काय नाही. तुम्हाला बोलणार मी. आणि मित्राचं काम आहे म्हणलं जायला पाहिजे. मग त्यांनी मला फोन केला, उद्याची उद्या पुण्याला ये. म्हणलं हो. आता मी बोलायला पहिल्यापासूनच जरा दंडीला चित्र आहे जरा बोलायला. सगळे पाहुणे रावळे आले बसले. त्यांनी कशात काम केलं तर बोला पटकन. नाटकात कशात काम केलं तर? पात्र कोणतं? स्त्रीचं म्हणा, बाईचं म्हणा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते म्हणा. हुबेहूब नाटक केलो. आता तिथं पुण्यात गेलो, सगळं फ्लॅट सिस्टीम, तिथं सगळेजण बसले, कप ठेवलेले, पाहुणे रावळे आले, पुरीकडले आले, सगळे बसले, मुलीकडले आले, सगळे बसले. तिथं बसल्यानंतर सगळं बघाबघी झालं. मुलांनी मुलीला बघितलं, मुलीने मुलाला बघितलं, दोघं एकमेकाला पसंत झाले. मग मी गप बसाव ना तिथं एवढ्या लोकात. मी मोठ्याने म्हणलं, आय आय. त्याने कशात काम केलं तर? नाटकात. आय पसंत आहे का मुलगी? ते म्हणलं काय बघायचे. काय बघायचे? तिच्यातून माझ्यात कसला फरकच होत नाही, कळलं का? बघता काय लग्न मोठं अजून जमाना, ते बी हिंडायला आणि मी बी हिंड. एक तासाच्या नाटकात जर माणसाने काम केलं, त्या बाबतीत बी कसं असायला. एक तासाच्या नाटकात जर माणसाने काम केलं तर माणूस जर एवढा एकरूप होतय, तर अखंडरित्या देवाचं भजन केल्यानंतर माणूस गोविंद स्वरूपाला का प्राप्त होणार नाही? विठाला विठाला गोविंद स्वरूपाला प्राप्त होईल. पण त्याच्याकरता देवाचं भजन तुला करावं लागेल. त्याच्याकरता वारकरी संप्रदायातील संतांची सेवा तुला करावी लागेल. ज्याची खरी सेवा त्याच्या भय कायची. सेवा भक्कम असावी लागते, सेवा उत्तम असावी लागते, आणि ती सेवा साधूची असावी लागते. अर्धक्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत पापा. पापाचा नाही नाट करण्याची ताकद संतांच्या दर्शनामध्ये, आणि पापाचे नाही नाट करण्याची ताकद देवाच्या भजनामध्ये. एकदा का व्हायना रामकृष्ण हरी म्हणीत जा. आता मी ते सांगायचं सोडून दिलं. मी पहिलं सांगायचो कीर्तनात, लोक म्हणत नसायचे. मग मी नवीन नियम काढला एक. फोन आपल्याला एखाद्याने फोन केला की आपण त्याला काय म्हणायचं? रामकृष्ण. आपण रामकृष्ण हरी म्हणलं की समोरच्याच्या तोंडातून सुद्धा काय येतंय? रामकृष्ण. मग नवीन नियम काढला. तर कोणत्या महाराजाला तुम्ही फोन करा, फोन केला की समोरचा महाराज लगेच म्हणते रामकृष्ण हरी. काही काही डंगरे इतके इचिर आहेत. मला एका म्हाताऱ्याने फोन केला, मी म्हणलं रामकृष्ण हरी. ते म्हणला तो आयला महाराजाला लागला, कटकारा कटकार कटकार. महाराजालाच घोडा लावून मोकळा झाला. तेव्हापासून मी बंद केलं रामकृष्ण आहे म्हणजे. हे आमचे ज्ञानेश्वर दादा फोन लावला की रामकृष्ण, मी बी रामकृष्ण आहे म्हणलं. यांनीच घोडा लावला तर करता काय पुन्हा. आपल्या मनात असावं लागतं. पहिली जुनी माणसं उठलं की रामकृष्ण हरी म्हणायचे, उठलं की राम राम म्हणायचे. आता म्हणतात का? उठलं की म्हणतात तंबाखू इथं ठुलती कुठे गेली रे, तंबाखू बघत येत पण राम राम म्हणत नाही. सोपं सांगितलं महाराजांनी. जन्मोजन्मीचं पाप नाहीसं करायचं असेल तर तुझ्या मुखातून तुला काय करावं लागेल? हरी म्हणता वाह वाह वाह.
मुबारक माई हरी म्हणता गती पातके ना सती कळी काळ कापती हरी म्हणता. हे हार काढू का? ते राजीव गांधी हारामुळेच गेलेत. हे येणे करायला घाला म्हणजे पण त्या हारात बॉम्ब होता, ह्या हारात भाव हे लक्षात ठेवा. हरी म्हणता गती पातके ना सती कळी काळ कापते हरी म्हणता. राहू दे बस, राहू दे बस. हरी म्हणता भुक्ती हरी म्हणता मुक्ती चुके याता याते हरी म्हणता. सगळं काही आपल्याला हरीचं भजन केल्यानंतर सगळं भेटतंय. भुक्ती बी भेटती मुक्ती बी भेटती. जी काही धडपड आपली चालू आहे ती सगळी मुक्ती करता चालू आहे. सगळं भेटतंय. फक्त त्या देवाच्या नामाची सवय या मनाला लागली पाहिजे. अविनाश करी आपुले आईसे लावी मना पिसे गोविंदाची. सगळं भेटतंय. किती बी पैशावाला माणूस असू द्या सगळं तुम्हाला देणार नाही. एवढं वाक्य माझं ऐका. किती बी श्रीमंत असू द्या आणि किती बी पैशावाला असू द्या सगळं तुम्हाला देणार नाही. ऐका, आज वार कोण वार आहे? रविवार. हा, मी जरा पडल्यापासून माझा डायनामा गेलाय, माझ्या ध्यानात राहत नाही. रविवार आहे, बरोबर आहे. मागच्या रविवारी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब भेटायला आले होते. खरं वाटायलंय का खोटं वाटायलंय? टाळ्यात तर खोटेपणाच दिसायला साहेब. खोटं वाटणं बी साहजिक आहे कारण हे खोटच आहे. खोटं वाटणं साहजिक आहे कारण खोटच आहे. आल्यानंतर म्हणले जय हरी. म्हणलं जय हरी. म्हणले काय चाललंय? म्हणलं बरं चाललंय. काहीतरी द्यावं वाटते. म्हणलं दे. म्हणले काय गाडी वगैरे? म्हणलं गाडी आहे. म्हणले हार. म्हणलं हार बी नग ते गेल्यामुळं आपल्याला नग हार. म्हणले शाल. म्हणलं शाल तर देऊत नका. पांघरायला पुरत नाही आणि गुंडाळायला पुरत नाही. कशाच्याच का पण डोकं लावलं एका महाराजांनी. शाली जमून 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 त्याचं गोदाडच तयार केलं एक जणाने. लई महाराज लोक डेंजर असतील. म्हणले देऊ काय? म्हणलं एक काम करता का? तुमचं तेवढं हा हा पदावर बराच जोर आहे तुमचा. तुमचं तेवढं पद देता का? देते का? नाही देणार. मग किती बी श्रीमंत माणूस असू द्या सगळं देत नाही. पण विटेवरच्या मालकाने संगमेश्वर भगवंतानी नुसतं आपल्याला या डोळ्यांनी निहाळलं. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुल्या पदे बैसविले. आपलं पद देण्याची ताकद देवात ताकद आहे तेवढी. मग नाही कुणाच्या पुढं पुढं करायचं. डायरेक्ट देवाची पाय धरायची. डायरेक्ट देवाची सेवा करायची. काही लागत नाही त्याच्याकरता. वनात जायची गरज नाही. तप करायची गरज नाही. अनुष्ठान करायची गरज नाही. तपे अनुष्ठाने न लगती साधने तुटती बंधने हरी म्हणता.
सगळं भेटतं, फक्त त्याचं भजन तुम्हाला करावं लागेल. मग किती तुम्ही श्रीमंत आहेत आणि किती पैशावाले आहेत याचा गर्व कधी करायचा नाही. रावण गेलाय, रावण कोटी घर जेत काशी आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी असणारा रावण. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. रावण गेलाय, आपलं काय घेऊन बसले. एक लक्षात ठेवा, ज्याला संपत्तीचा, ज्याला तारुण्याचा, ज्याला श्रीमंतीचा गर्व झाला, इतिहासामध्ये नोंद आहे, त्याचा दुर्योधन झाला. ज्याच्याकडे संपत्ती आहे पण संपत्तीचा गर्व नाही, ज्याच्याकडे तारुण्य तारुण्याचा गर्व नाही, ज्याच्याकडे सौंदर्य आहे, तारुण्य आहे, संपत्ती आहे, कशाचाच गर्व नाही. जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन चालायचं आणि समोर मांडी घालून कीर्तन ऐकायचे. इतिहासामध्ये त्याचे छत्रपती शिवाजी महाराज झाले. आपल्यावरती डिपेंड असतं आपण नेमकं काय करावं, आपण नेमकं कुणाच्या संगतीत जावं. अखंडरित्या देवाचं भजन करा. काय होतं देवाचं भजन केल्यानंतर, तर जन्मोजन्मीचं पाप नाहीसं करण्याची ताकद देवाच्या भजनात आहे. पण ते भजन करत असताना कसं करायचं. तू का मने भावे जो पाहूचे, तू का मने भावे जो पाहूचे, तू का मने भावे जो पाहूचे, तू का मने भावे जो पाहूचे. म्हणे भावे जपा हरीचे नाम, मग काळ यम शरण तुम, हरी म्हणता भुक्ती, हरी म्हणता मुक्ती, चुके याता याती हरी म्हणता. यथामती यथावकाश या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर माझा मला परत करा, नक्कीच सुधारवण्याचा मी प्रयत्न करेल. अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन आणि तुम्ही सर्वजण संगीत प्रेमी माणसं आहेत हे माझ्या लक्षात आलं. हे कशावरून कळतं, एवढे महाराष्ट्रातील दिग्गज महाराज तुम्हाला भेटलेत याच्यावरूनच कळतं तुम्ही खरंच संगीत प्रेमी माणसं. मला जास्त गायन जमत नाही महाराज, मला येत नाही गायन आणि आपली चूक मान्य करीत जावी लवकर. काय कायला पकवाड लावता येत नाही तरी खालून ठोक, वरून ठोक, गटा चढव, वरून खालून
वादी तुटली तरी त्याला मेळ लागत नाही. आपली चूक आपण मान्य करावी. आपल्याला येत नाही ना, मान्य करायचं. ऐका, यांच्या साक्षात जिभेवरती सरस्वतीचं विराजमान आहे. आणि कधी बी कुणी बोलल्यानंतर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणं एवढी सोपी गोष्ट नाही. ज्याला कळतं त्याला कळतं. काही काही महाग बसून म्हणते कंकडे एवढे ते, तुला काय गाजरं कळतं का त्याचं? काय कळतं? ज्याला कळतं त्यालाच कळतं. आता आपल्याला येत नाही, आपण मान्य करायचं. आपल्याला येत नाही, पण ऐका, आपली स्वतःची चूक मान्य करायला सुद्धा खानदानी अंतकरण लागत. आपली मान्य करायची चूक. आपल्याला जे येतं ते आपण सांगायचं, आपल्याला जे येत नाही ते आपण नाही करायचं. पण जोपर्यंत आपण अंधारात राहतो, आपला अंधकार जोपर्यंत समाजाला समजत नाही, तोपर्यंत साधू सुद्धा आपल्याला प्रकाशाच्या दिशेकडे घेऊन जाणार नाहीत. तुम्ही अंधकार जर तुमचा झाकूनच राहिला तर कोण तुम्हाला त्याचं ज्ञान सांगेल. म्हणून तुमच्याही चरणी सगळ्यांच्या साष्टांग प्रणिपात. हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज, अतिशय गोड गायन आहे त्यांचंही. कैलास महाराज आता सगळ्यांनाच अख्खा महाराष्ट्र ओळखतो. आमचे संजू महाराज विद्यार्थ्यांची संस्था आहे, शिकवण्याचं काम करतात. कैलास महाराज यूट्यूबला टाकलं तर किती क्लिपा अशा भासाभासा सगळ्या क्लिपा त्यांच्याच येतात. नुसतं गायन म्हणून टाकलं. मी तर गाडीत तेच ऐकत असतो, नुसतं जुगलबंदी लगेच लावून टाकायचं. एक चालू केलं निष्ठेप्रमाणच प्रमाण, एकापेक्षा एक, एकापेक्षा एक. म्हणून आज हे माझ्या साथीला आहेत, याच्यापेक्षा अजून दुसरं काय पाहिजे महाराज. म्हणून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. दोन्ही मृदंगाचार्य, 3 मृदंगाचार्य, तुम्हाला सगळ्यांना वंदन करतो. आणि लांबलेल्या शब्दाला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर मावळे दानराज मावळे